सर्व मस्त आहेत. आज आहे दिवस दुसरा मामाकडे. लेट ब्लॉग तर मी लेट सुरू केला आहे, पण आता मी आणि बाबा सोबत होते. कारण मामी आई वगैरे सगळे गेले. मुली पहुंचले, सासूचं वर्ष होते शाळेत गेले, ती जेवायला येतील. आता मी तोपर्यंत सगळं पसारा वगैरे उचलते. दक्षिण खूप पसारा करून गेला. काव्य आल्याने जेवायला बसते. मित्र तर नाही, मित्र शाळेतच खातो आणि काव्य जेवते. जायचं आहे तिला परत शाळेत. तर मी काय शूट केलं नाही. जसं आता 7 वाजलेत आणि पोरं वगैरे पण शाळेतून आले. तर रुद्र आणि दक्षित झोपले. मामा आम्ही गेल्यात कोणतं सामान आणायला. आणि इकडे म्हणजे सकाळपासून ना फक्त हॉलची लाईट नाही आहे आणि बाकी सगळ्या रूमची लाईट पण हॉलचीच लाईट नाही, म्हणून आम्ही अंधारात बसलो. इथे आई पण बसले आणि काव्या पण फोन बघते आणि मच्छर मारते. कौशिकडे पण झालेलं की सगळ्या रूमची लाईट होती पण बेडरूमची नव्हती. आता इथे हॉलचं कधी लाईट येते त्याची वाट बघून आणि लाईट गेली. म्हणजे मला समजत नाही. मी मोनिका कौशिक होती तेव्हा पण असंच मागच्या मंगळवारी अशीच लाईट गेलेली. सेम तसंच सगळं होत आहे. आणि यांची भांडणं चालले. ते काय खाताय रे तुम्ही? काय खात आहे? मॅगी कोणी केली? काऊ दीदीला मॅगी नाही देत का? जेवण बनवायला घेतलंय. मग आम्ही काय बनवते? मटकी. आणि हा तोच कुकर आहे ना जो तिथे 7 नव्हता ते. आणि इथे पण बघा मंगळवारी तर बिर्याणी पापड करते मी. आम्ही आणि लाईट अजून पण नाहीये. तो इलेक्ट्रिकवाला बल्ब लावलाय ना काव्या. अजून जेवण आता मामी वाढ तर झालं, पण मामीने आता बघा काय काढलंय. मामी काय करते हे तू? जत्रेचे कपडे बोलते. उघडले जेजुरी एकवेळचे कपडे निघाले ते. आणि रुद्र आता जेवतोय. मग आपला आजचा दिवस. आज पण काय जास्त शूट करायला भेटलं नाही. जमेल तेवढं केलं का. पोरं पण शाळेत गेली, मग काय शूट केलंच नाही. माझा ब्लॉग घ्यायचा नक्की प्रयत्न करेल. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.